राहुल गांधींची आजपासून बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा। मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। जुन्या निवडणुकांच्या मतदार यादीत अनियमिततेचा आरोप करणं चुकीचं। भविष्यात कुणाला काही आक्षेप असल्यास तो वेळेत नोंदवावा। निवडणूक आयोगाचा टीका करणाऱ्या पक्षांना सल्ला। तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सहकार्यानं मोदींनी निवडणूक जिंकली, ते राजीव कुमार कुठे आहेत? त्यांनी राहुल गांधींच्या आक्षेपांना उत्तर द्यायला हवं, संजय राऊतांचं वक्तव्य। कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता, तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा। पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरमधून टोले। भाजप संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव निश्चित केलं जाणार। 21 ऑगस्टला एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार अर्ज दाखल करणार। वसंतदादांचं सरकार मी पाडलं, शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली। 1978ला दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याला आमचा विरोध होता, त्यामुळेच आम्ही दादांचं सरकार घालवण्याचं ठरवलं आणि ते घालवलं, शरद पवारांचं वक्तव्य। रात गई बात गई, आता नवीन इनिंग जोरदार सुरू करणार। रमीवरून विरोधक करत असलेल्या टीकेला माणिकराव कोकाटेंचं प्रत्युत्तर। छत्रपती संभाजीनगरमध्ये करमाड परिसरात ढगफुटी सदृश पाऊस। लाहुकी नदी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहू लागली। कुबेर, गेवराई, बनगाव इथल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। राज्यात 5 दिवस अतिवृष्टीचे। मुंबई, कोकणासह मराठवाडा, विदर्भात मुसळधार पाऊस। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। एल्विश यादवच्या दिल्लीतील घरावर गोळीबार। सकाळी 5 वाजता गोळीबारावेळी एल्विश घरात नसल्याची माहिती। परभणी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस। विमला महसूल मंडळात मागच्या 4 दिवसात 180 मिलीमीटर पावसाची नोंद। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या धरणगाव तालुक्यातील सातखेडा गावात अतिवृष्टी। संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी संकटात। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यातील अडोळे प्रकल्प ओव्हरफ्लो। विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे खडकी आणि रिठत गावालगतच्या शेतांमध्ये पाणी। विसर्ग वाढवल्यास गावात पाणी शिरण्याची भीती। गोंदिया जिल्ह्यातील इटिया डोह धरण ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली। विसर्ग करण्यासाठी धरणाला दरवाजे नसल्यानं भिंतीवरून पाणी वाहण्यास सुरुवात।